मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने 15 ते 23 जुलै या कालावधीत देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहात विधानसभा क्षेत्रात सामाजिक, आरोग्य, धार्मिक आणि जनकल्याणाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजपचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, महामंत्री रवींद्र गुरनुले, सविता दंढारे, तुषार सोम, बलराम डोणाणी, अजय जयस्वाल, प्रमोद शास्त्रकार, प्रवीण गिलबिले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आमदार जोरगेवार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनतेची सेवा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या सेवा सप्ताहात जिल्ह्यातील 56 ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केले जाणार आहे। याशिवाय 56 महाआरत्या, 56 योग शिबिरे, 56 वृक्षारोपण कार्यक्रम आणि 56 बुद्ध वंदना आयोजित करण्यात येणार आहेत। 22 जुलै रोजी बापूपेठ येथील अभ्यासिकेचे लोकार्पण, दिव्यांग नागरिकांना साहित्य वाटप, विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार तसेच महाशिवलिंग येथे महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे। तर 23 जुलै रोजी सेवा सप्ताहात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून या उपक्रमाची सांगता केली जाणार आहे। यावेळी नागरिकांनी सेवा सप्ताहातील सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले। समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य, सेवा, पर्यावरण संवर्धन आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह हा 15 जुलैपासून सुरू झालेला आहे, 23 तारखेपर्यंत चालणार आहे। ज्यामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहे। ज्यामध्ये 56 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे, 56 ठिकाणी योगा शिबिर आयोजित केलेले आहेत, कमीत कमी 56 ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतील आणि वेगवेगळ्या धार्मिक स्थळावर देवाभाऊंच्या आरोग्याकरता, महाराष्ट्राच्या संपन्नतेकरता त्या ठिकाणी सगळ्या धार्मिक स्थळावर पूजा अर्चना त्या ठिकाणी होणार आहे। यासोबतच उद्या सर्वात मोठं आरोग्य शिबिर भावनजीबाई चव्हाण शाळेमध्ये त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि यासोबतच ज्या अभ्यासिका काही आहे त्या अभ्यासिकांचं लोकार्पण होणार आहे। आणि सगळ्यात मोठं महाराजस्व अभियान, जवळजवळ 1000 लाभार्थ्यांना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ, निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, पट्टे वाटप असेल, घर असेल, या सगळे त्या ठिकाणी लाडपागे समितीमध्ये ज्यांना नोकरी लागली आहे त्या लोकांना असेल त्याचं ते सगळे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट वाटप करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे, ते महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये। आणि त्यामध्ये सर्वच विभागाला बोलावून सगळ्या गोष्टींची नोंदणी सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।